राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर मुंबईत सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान पुढील 24 तास राज्यात हवामान विभागानं धोक्याचा इशारा दिलाय। येत्या 24 तासात मुंबई, पुण्यासह कोकण किनारपट्टीवरती असलेल्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे। परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी 24 तास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे। सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर असणाऱ्या पर्यटन क्षेत्रांवर जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा हवामान शास्त्रज्ञांनी केलेलं आहे। गेल्या 24 तासात ढगफुटी सदृश्य पावसाने मुंबईत महापुराची स्थिती निर्माण झाली आहे। विक्रमी पावसामुळे अनेक भागात रस्ते जलमय झालेले असून वाहतूक विस्कळीत झाली। मुंबईसाठी आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांसह शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, तर खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आहेत। सतत सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालेलं असून शहर पाण्यात आणि प्रशासन सतर्कतेच्या मोडमध्ये गेलेलं आहे।